गेटवे ते मांडवा जलवाहतूक सेवा तात्पुरती बंद। अरबी समुद्रावर निर्माण झालेल्या अस्थिर हवामानाचा मुंबई मांडवा जलवाहतूक सेवेला फटका। उंच लाटा उसळत असल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी। समुद्रामधील वादळ सदृश्य परिस्थितीचा गणपतीपुळे किनारपट्टीला फटका। किनाऱ्यावरील पर्यटकांना पोलिसांनी बाहेर काढलं। अरबी समुद्रामधील कमी दाबाचं क्षेत्र रूपांतर तीव्र दाबामध्ये होण्याची शक्यता आहे। JNT वसतिगृह विक्री प्रकरणामध्ये पुरंदर तालुक्यातील नीरा येथे जैन बांधवांचा मूक मोर्चा। पोलीस प्रशासनाला दिले निवेदन, व्यवहार रद्द करून सातबारा दुरुस्त करण्याची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये किरीट सोमय्या जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला बोगस जन्म प्रमाणपत्र दिल्या गेल्याच्या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार। शिर्डीमध्ये 10 दिवसात 7 लाखाहून अधिक भाविक साईचरणी लीन। दीपावलीच्या सुट्टीमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दीचा ओघ अजूनही कायम। नालासोपाऱ्यामध्ये 49 मतदारांच्या नावासमोर पती आणि वडिलांच्या रकान्यामध्ये एकाच व्यक्तीचं नाव। मतदार यादीमधील घोळसमोर वडिलांच्या जागी नाव असलेला प्रवीण देवधर ही व्यक्ती भाजपचा पदाधिकारी असल्याचा निलेश देशमुख यांचा दावा। जळगावच्या पाचोरा तालुक्यामध्ये पुन्हा मुसळधार पाऊस। सोन नदीला पूर। कळमसरा गावातील मुख्य रस्त्यावर पाणी साचलं। वेचणीला आलेला कापूस भिजला। हिंगोलीमध्ये पैनगंगा नदीपात्रावरील बॅरेजेसचे दरवाजे न उचलल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरलं। विद्युत मोटारीसह कापून टाकलेल्या सोयाबीन देखील पाण्यात। दोषींवर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी। गोंदियामध्ये अवकाळी पावसामुळे शेतामध्ये कापून ठेवलेलं धान पाण्यामध्ये बुडालं। कापणी न झालेलं धानाचं पीक अवकाळी पावसामुळे शेतात आडवं। 4 हेक्टरवरील धानाचं पीक पावसामुळे मातीमोल।